संपत डेकोरेटर कृपया आपल्या बॅनरचा आढावा घ्यावा. ज्या ज्या ठिकाणी बॅनर्स निघाले आहे, संपत डेकोरेटर्स. विनायक शंभूकर कुठे आहेत? माईकशी संपर्क साधावे. संतोष कदम अतिशय उत्तम असे फलंदाज, तसेच उत्तम असे गोलंदाज सागर करंजेकर. आणि हे वाईट बॉल. एक बॉल 2 रन. आणि असा उत्तम शॉट संतोष कदम यांच्याकडून, तसेच उत्तम क्षेत्ररक्षण निशांत चिमाने यांच्याकडून. उत्तम गोलंदाजी सागर कारंजेकर यांच्याकडून उत्तम गोलंदाजी होत असताना उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय सागर करंजेकर यांच्या माध्यमातून. तेच तर्रार चेंडू टाकला, आडवा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया पंचांचा निर्णय काय असेल. पंचांचा बोट आकाशाकडे आणि इट्स गोना बी अ विकेट. रन आउटची विकेट मिळत असताना, मोठा मासा गळाला लागत असताना पंचांशी वाद संघ बाद, हा लक्षात ठेवा. रनआउटच्या रूपामध्ये एक मोठा गाडी बाद झाला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आले ते राहुल गुप्ता उर्फ कांदा. आणि आता फलंदाजीसाठी वन ऑफ माय फेवरेट बॅट्समन संतोष कदम उर्फ गोऱ्या यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. एक उत्कृष्ट दर्जाची व्यक्तिमत्व, उत्कृष्ट दर्जाचा जोगेश्वरी मधील ऑलराऊंडर. तेच तर्रार चेंडू सागर करंजेकर यांच्या माध्यमातून काय प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीने. तेच तर्रार गोलंदाजी करत असताना बघता बघता धावसंख्या झाली आहे ती अवघ्या 5 धावा. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, 5 धावा दिल्यात. आणि एक बॅच वर्सेस बॅचचा सामना तुमच्या भेटीला येत असताना एका बाजूला असतील तो सम्राट आणि दुसऱ्या बाजूला असेल ते सुभेदार. थोडं संत गतीने धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या झाली ती अवघ्या 5 धावा. आणि गोलंदाजीसाठी तंबी. मुरलीचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा गोऱ्याच्या बॅटमधून येतो एक ब्रँडेड षटकार. परत एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, थोडीशी चुकी होते ती गणेश पुजारी यांच्या माध्यमातून. बॅटची कट होती का सर? बॅटची कट होती. मोठा मासा गळायला लागला असता एक जीवदान भेटला गेलंय ते संतोष कदम यांना. धावसंख्या झाली ती 12 धावा. परत एकदा नो पद्धतीचा चेंडू, परत एकदा नो पद्धतीचा चेंडू पडलेला आहे आणि बघता बघता नो प्लस 1 धाव मिळाली आहे ती संतोष यांना. धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. परत एकदा इट्स गोना बी अ नो बॉल. परत एकदा 1 धाव घेण्याचा प्रयत्न. बघता बघता दुसरी धाव घेतली गेली. उत्कृष्ट दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट्स. टाळ्यांचा गजर आणि गजर होतोय संतोष आणि राहुल यांच्यासाठी. धावसंख्या आली ती 17 धावा. परत एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू, चेंडू ओळखला, पारखला आणि थेट फेकून दिले लॉंगॉनच्या वरतून 6 धावांसाठी. मुरली यांच्यावर केलाय घणाघाती घात. एका बाजूला संतोष, एका बाजूला राहुल. 23 धावसंख्या. परत एकदा मनगटी फटका, फ्लिकचा फटका, परंतु फसलेला फटका आणि राहुल यांची खेळी बाद झाली आहे. अनिल मुरकुटे यांनी स्टेजवरती यांची विनंती करावी. अनिल.
परत एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, फसवा असा चेंडू टाकलाय मुरली यांनी. आणि फलंदाजीसाठी आले ते कृष्णा. परत एकदा फसवा फटका, मनगटी फटका. बघता बघता एक धाव कंप्लीट केली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतोय तिकडे. यष्टीरक्षकाची भूमिका पाळत असताना गणेश पुजारी. बघता बघता धाव संख्या झाली आहे ती 24 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. थोडेसे महागडे ठरले ते मुरली. 19 धावा खर्च केल्या ते मुरली यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये सागर करंजेकर यांनी अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये मुरली यांच्यावरती संतोष कदम उर्फ गोऱ्या यांनी एक घणाघाती घात केला. एक राहुल गुप्ताने सुद्धा एक मोठा षटकार घेतला, परंतु राहुल गुप्ताची सुद्धा विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरले होते ते मुरली. बॉलर नेम प्रकाश. राईट आर्म ओव्हर द विकेट घेऊन येत असताना प्रकाश. समोर कृष्णा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय कार्पेटच्या रूपामध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांना संतोष कदम उर्फ गोऱ्या यांना द्यावी लागेल. 25 धाव संख्या झालेल्या आहेत. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याच्यावरती फुल टोल वसूल करू शकले नाहीये. पंचांचा निर्णय असेल इट्स गोना बी अ स्टंपिंग. आउट झालेला आहे तो कृष्णा. दबक्या पावलांनी तंबूच्या दिशेने परतत असताना थोडासा नाराज असेल तो कृष्णा. फलंदाजाचं नाव काय असेल? दिनू. दिनू यादव. प्रभावित करतायत आपल्या गोलंदाजीने प्रकाश. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. चेंडू हवेत. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल आणि नो +1 ची धाव मिळत असताना दिनेश यांना धाव संख्या झालेली आहे ती 27. नो +2. येस, धाव संख्या झाली ती 28 धावा. 3 धावा असतील. परत एकदा असं वाटतंय की जो संघाचा तारण उत्कृष्ट फलंदाज आहे गोऱ्या हा नॉन स्ट्राईक एंडलाच राहिलाय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. परत एकदा बॅटची कट घेत असताना तिकडे क्षेत्ररक्षक असतील. बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या झाली आहे ती 29 धावा. आता स्ट्राईक वर असेल तो संतोष कदम. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि फुल टॉस पद्धतीच्या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय तो संतोष कदम यांनी. मॅक्सिमम. दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू झालेत. 2 टू गो. 5वा चेंडू. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू जणू चाचा नगर मधून आणावा लागेल अशा प्रकारचा फटका तुम्ही पाहताय. कोणाला ऍक्सेसची चावी मिळाली असेल तरी त्यांनी आपल्या स्टेजवर आणून द्यावे. ऍक्सेस गाडीची चावी हरवली एकाची. धावसंख्या झाली ती 41 धावा. 41. गोऱ्याच्या बॅट मधून आलाय तो सलगचा दुसरा मॅक्सिमम. शेवटचा निर्णायक चेंडू. परत एकदा समोर मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतली आणि गोऱ्या यांची खेळ ही बाद झालेली आहे. ऍक्सेस गाडीची चावी हरवलेली आहे. जरी कोणाला ती चावी मिळेल त्यांनी स्टेजवर आणून द्यावी. आणि ती चावी गणेश पावसकर यांची आहे. नवीन फलंदाज असेल तो सुमित. बॉलर नेम काय असेल? अमित केसरकर. संघ मालक असतील अमित केसरकर. संघासाठी भैरवी ओव्हर म्हटलं जातं. भैरवी ओव्हर म्हणजे शेवटची ओव्हर, निर्णायक ओव्हर. पहिला चेंडू. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू. तिकडे कोण क्षेत्ररक्षक असतील आणि बघता बघता एक धाव कंप्लीट झाली आहे. धाव संख्या आली ती 42 धावा. दुसरा चेंडू.
परत एकदा नो पद्धतीचा चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक असतील परंतु चांगला असा कॅच पकडलाय तो करंजेकर यांनी. सागर होते तिकडे परंतु नो चेंडू होता. नो +1 धाव मिळाली आहे. धावसंख्या आली ती 44. अनियंत्रित गोलंदाजी होते ती अमित यांच्या माध्यमातून. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. चेंडू बॅटच्या मधोमध, चेंडू जातोय थेट सीमारेषा पार, येतोय तो दिनेश यादवच्या बॅट मधून. गणगणित षटकार दिनू यादव. आणि धावसंख्येने अर्धशतकी खेळी पार केली आहे. धावसंख्या झाली ती 50 धावा. आणि गणेश पावसकर यांची चावी मिळालेली आहे. परत एकदा समोर आले. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बघूया पंचांचा निर्णय काय असेल. पंचांचा निर्णय असेल इट्स गॉन अबी. सलगचा दुसरा षटकार दिलूच्या बॅट मधून येतोय. सलगचा दुसरा षटकार. जर सलगचा तिसरा आला तर सूरज गोरिवले यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक. एक आगळी वेगळी स्पर्धा आपण पाहतोय. जोगेश्वरी माऊली प्रीमियर लीग पर्व पहिले. तिसरा येणार का? आणि तिसरा आउट झालेला आहे दिलू यादव. मी विनंती करतो जे टीम फिल्डिंग करत असेल, क्षेत्ररक्षण करत असेल, बॉल जर बाहेर गेला तुम्ही जाऊ नका. आपले अतिरिक्त खेळाडू बाहेर आहेत, तुम्ही आपल्या ग्राउंड मध्येच राहा. धावसंख्या आली ती पण विशाल. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. तिकडे हबीबी होते. आय गेस हबीबीचं नाव काय असेल? तंबी. बघूया पंचांचा निर्णय काय असेल. आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 58. शेवटचा चेंडू. पंचांशी वाद संघबाद. पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्ष ठेवा. शेवटचा चेंडू आहे. थोडस सम्राट आणि सुभेदार थोडस कोऑर्डिनेशन करा. सागर करंजेकर थोडं कोऑर्डिनेट करा. सागर. आणि जे पण थंडा आलेला आहे तो लेफ्ट साइडने आपल्या स्टेजवरती येऊ दे, अशी खेळाडूंची विनंती आहे. एका कडेने इकडे येऊ दे असं बोलतायत. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि आपला विकेट गमावतायत. धावसंख्या झाली ती 58 धावा आणि जिंकण्यासाठी 59 धावांचं भलं मोठं आव्हान. कोणी दिलंय? हॅलो. उषा सकट तर्फे आपल्याला थंडा मिळत आहे, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. हॅलो. उषा सकट तर्फे आपल्याला सगळ्यांना थंडा मिळत आहे, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. थांबा. स्टेजवर कोणी येऊ नका. लहान पोरं थांबा. ते घे, लाल घे. लहान पोरांनी स्टेजवरून उतरावे. चला लहान पोरांनी स्टेजवरून उतरावे. चला डीजे. चला मॅच लवकरात लवकर चालू करा.
चला जिंकण्यासाठी 59 धावांचं लक्ष असेल डीजे. चला पुढील होणारी मॅच JCM शिलेदार आणि JCM स्पार्टन्स. डीजे 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 JCM शिलेदार आणि JCM स्पार्टन्सचे कॅप्टन तुमचा टॉस केला जाईल लवकरात लवकर. शिलेदार वजे स्पार्टन्स. चला चालू असलेला सामना, एका बाजूला सम्राट आणि दुसऱ्या बाजूला सुभेदार. 59 धावांचं भला मोठं आव्हान असेल आणि स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहताय सागर करंजेकर. समोर टाकलेला चेंडू, मनगटी फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. सागरच्या बॅट मधून आला एक दणदणीत घणघणीत षटकार. योगेश यांच्या माध्यमातून योगेश आणि आकाश शंकुळकर टॉस उडवून घ्यावा. चला पहिल्या चेंडूवरती घानाघाती घात. समोर टाकलेला चेंडू बघूया पंचांचा निर्णय काय असेल. पंचांचा निर्णय असेल इट्स गॉना बी अ विकेट. लाइटनिंग स्टंपिंग केलं जाते ते गोऱ्याच्या माध्यमातून आणि मोठा गडी बाद झालाय तो सागर नावाचा. पुढील फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून मानवंदना देणारा आलाय तो एक मॅक्सिमम ह्यूज वन षटकार. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती परत एकदा घणाघाती घात केलाय प्रकाश यांनी. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, मनगटी फटका, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स तुम्ही पाहताय. गणेश आणि प्रकाशच्या माध्यमातून टाळ्यांचा वर्षाव आणि वर्षाव होतो या फलंदाजीसाठी. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा झालेल्या आहेत. 57 धावांचा भला मोठा आव्हान आहे. 5वा चेंडू, समोर टाकलेला चेंडू, परत एकदा मनगटी फटका, तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. बघता बघता एक धाव कंप्लीट, एक धाव मिळालेली आहे ती प्रकाश यांना. आणि इथे टॉस उडवला जातोय. स्पार्टन्स यांनी टॉस जिंकलेला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि धाव संख्या झालेली आहे ती 17 धावा. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अजूनही सामना सोडला नाहीये सम्राट यांनी सुद्धा. आणि आता बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्ही पाहू शकता. एका बाजूला गोलंदाजीसाठी राहुल आणि फलंदाजीसाठी गणेश पुजारी. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेत, तिकडे क्षेत्ररक्षक धुंडो रे साजना आणि उत्कृष्ट असा थ्रो केला गेला आहे आणि धाव संख्या झाली आहे ती 18 धावा. परत एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. प्रकाश यांना काही चेंडू समजला नाही आणि तो निर्धाव चेंडू. तेच तर्रार चेंडू. बॅटची लेमन एज घेत असताना एका धावेवर समांतर म्हणावं लागतंय. परत एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, उंची लहान परंतु कीर्ती महान. एक उत्कृष्ट असा झेल टिपला गेलाय
आणि राहुलच्या माध्यमातून एक मोठा गडी बाद केलाय तो प्रकाश नावाचा. डीजे बंद आहे. डीजे 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 आई माझी कोणाला पावली, आता कोणाला पावेल, सम्राटला पावेल की सुभेदारांना पावेल. चौथा चेंडू राहुल यांचा. पर एकदा तेच तर्रार चेंडू बघूया तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. धाव संख्या झालेली आहे ती 20 धावा. शेवटचा निर्णायक चेंडू, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय. अवघ्या 3 धावा दिलेल्या आहेत. स्लो रन पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या रूपामध्ये तिकडे क्षेत्ररक्षक असतील आणि उत्कृष्ट असा बॅकअप झालेला आहे आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धाव संख्या आली ती 22 धावा. धावसंख्या आली ती 22 धावा. मी सगळ्या आमच्या ज्या बंधू भगिनी आलेल्या आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावे. ज्या पण आपल्या बंधू भगिनी आलेल्या आहेत मॅच पाहण्यासाठी त्यांनी स्टेजवरती यावे कृपया करून. आणि बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या झाली ती 23 धावा. आपल्या बंधू भगिनी सगळ्यांनी वरती यावे प्लीज. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. उत्कृष्टची स्पर्धा आपण पाहतोय. जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये आपण आलेलो आहे. पंचांचा निर्णय असेल. इट्स गॉना बी अ नो बॉल. थोडस मिसफिल्डिंग होत आहे. नशिबाची साथ मिळते ते गणेश पुजारी यांना आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील ते 4. गणेश पुजारीच्या बॅट मधून आलाय उत्तुंग चौकार. नो प्लस 4 धावा असतील. 5 धावा टोटल मिळाल्या आहेत. धाव संख्या आली ती 1 चेंडू झालेला आहे आणि 28 धावा झालेल्या आहेत. येणारे चेंडू असतील ते 11, करायचे असतील ते 31 धावा. परत एकदा ते तर्रार चेंडू आणि कमबॅक झालेला आहे. आणि परत एकदा नो चेंडू येतोय. विशाल थोरात यांचे खूप सारे समर्थक माझ्या बाजूला आहेत. विशाल थोरात उर्फ लोणच्या म्हटलं जातं. त्यासारखी गोलंदाजी होते. धावसंख्या आली ती 29 धावा. एक आगळी वेगळी स्पर्धा आपण पाहतोय. जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग पर्व 1. परत एकदा वाईट चेंडू. विशाल तुझे समर्थक नाराजलेले आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली पाहिजे. परत एकदा पंचांचा बोट आमच्याकडे. इट्स गोना बी अ वाईट बॉल. थोडासा प्रेशर मध्ये असेल तो विशाल. धावसंख्या आली ती 31 धावा. येणारे चेंडू असतील ते 10, करायचे आहेत ते 28 धावा. परत एकदा तेच तर्रार चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि गणेश पुजारीची खेळी बाद होते. बाबा इकडे बस, तिथे बस. बॅट्समन नेम काय असेल? बॅट्समन नेम काय असेल? न्यू बॅट्समन. परत एकदा तेच तर्रार चेंडू तुम्ही पाहताय. इकडे ना बाबा तू. परत एकदा भोकातील गोलंदाजी, ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी तुम्ही पाहताय. बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धाव संख्या झाली 33 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. बघूया पंचांचा निर्णय काय असेल. संतोष कदम तुमच्याकडून अशी अपेक्षा नाहीये.
थोडी खेळाडूवृत्ती दाखवा. 33 धावा झालेल्या आहेत. तीन तीन गडी आज झालेले आहेत. एक बॉल बचा, एक बॉल बाकी है. परत एकदा नो चेंडू टाकले गेले. बघता बघता नो +1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि करायच्या आहेत त्या. परत एकदा तेच तर चेंडू चेंडू जातोय तो डीप मिडविकेटच्या दिशेने. एका धावेवरती परत एकदा समाधान मानावं लागतं. धावसंख्या झाली आहे ती 36. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 23 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 23 धावा करायच्या आहेत. सूरज गोरिवले कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. सूरज. परत एकदा नो चेंडू. संतोष कदमच्या माध्यमातून इज गोना बी अ नो बॉल. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. 22 धावांची गरज, माफ करा. परत एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल गोरे यांना उर्फ संतोष कदम यांना. परत एकदा अवांतर अशी धाव मिळत असताना थेट पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. या स्पर्धेचा क्रेज तोच आहे. आपण सर्व पाहते जोगेश्वरीची माऊली चषक प्रीमियर लीग पर्व 1. 5 चेंडू 22 धावांची गरज. परत एकदा स्लो रन पद्धतीचा चेंडू चेंडू जातोय घोषांकित रूपामध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. सामना एका हाती तर्फी होत असताना परत एकदा तेच तर्रार चेंडू मारत असताना पण एका धावेवरती समाधान मानावं लागते. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय राहुल गुप्ता यांच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. परत एकदा पंचांचा निर्णय असेल. इट्स गॉना बी अ नो बॉल. नो कॅन्सल केलेला आहे, माफ करा. 2 चेंडू 19 धावांची गरज. आणि परत एकदा चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. म्हटलं जातं ना या टीम मध्ये थोडे यंग खेळाडू आहेत परंतु उंची लहान परंतु कीर्ती महान. अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण करत असताना सूरज भाऊ यांची ही टीम आहे. एक उत्कृष्ट दर्जाची टीम त्यांनी आखली गेलेली आहे. 1 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना एका हाती जिंकत असताना निशांत चिमाने न्यू फलंदाज. स्लो रन पद्धतीचे चेंडू चेंडूला सन्मान देत असताना एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका हाती सामना जिंकलेला आहे. ती वैद ना भावा. सम्राट यांनी हा सामना जिंकलेला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल तो संतोष कदम उर्फ गोऱ्या यांना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. मी विकी भाऊ यांना विनंती करतो की तुमच्या हाती त्यांना एक मॅन ऑफ द मॅच दिला गेला जाईल. थेट पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. हे आता शिलेदार आणि स्पार्टन्स. सम्राट आणि आता मग वॉरियरची होईल. जिंकले ना त्याची नंतर आता कसं करूया आम्ही सांगतो. ते जिंकलेची मॅच होईल याच्यानंतर आणि इथे पण आता जो जिंकेल ना त्याची नंतर लुजरची. चला चालू असलेला सामना एका बाजूला तुम्ही पाहता स्पार्टन्स यांना आणि एका बाजूला असतील तर शिलेदार. चला लवकरात लवकर सामना चालू करा. सम्राट माफ करा शिलेदार आणि स्पार्टन्स.
शिलेदार आणि स्पार्टन्स. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल संतोष कदम उर्फ गोऱ्या. मी विकी भाऊ शेट्टी यांना विनंती करतो की त्यांना मॅन ऑफ द मॅचचा टी शर्टने पारितोषिक स्वीकार करावा. 24 रन केले आणि 1 विकेट गेली ती संतोष कदम उर्फ गोऱ्या यांनी. थेट पुण्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. जरा जोर